पक्षाच्या या कार्यालयामध्ये माझ्या पदग्रहण समारंभाच्या निमित्त या ठिकाणी व्यासपीठावर आवर्जून उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय नानासाहेब काका पाटील, आपल्या तुळजापूर नगरीचे आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माधवराव कुटुंब साहेब, ज्येष्ठ नेते विश्वासराव शिंदे साहेब, आदरणीय दिनेश भैया, या ठिकाणी प्रदेश काँग्रेसकडून आवर्जून उपस्थित असलेले आणि आपल्या राज्याची मुलूक मैदानी तो म्हणायला हरकत नाही असे आपले हनुमंतजी पवार साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व वडीलधारी मंडळी आणि सकाळपासूनच मोठ्या संख्येनं जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, या कठीण प्रसंगात देखील पक्षाची निष्ठा, प्रामाणिकता आणि त्याच्याशी निगडीत असलेली अखंडता टिकवून पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन या ठिकाणी सर्व उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माझ्या युवक मित्रांनो, ज्या पक्षाचं जिल्हाध्यक्ष पद घोषवण्याची संधी या ठिकाणी मला मिळाली, माझ्या आयुष्यातला हा सर्वात मोठा बहुमान या ठिकाणी समजतो. कारण की माझी सुरुवात 2010 पासून सुरू झाली. ती मांजरा सहकारी साखर कारखान्यावर आदरणीय विश्वासराव माझ्या सोबत होते. विलासराव देशमुख साहेबांच्या हातून माझा त्या ठिकाणी प्रवेश झाला आणि पूर्वी लहानपणापासूनच साहेबांबद्दल थोडीशी आस्था होती आणि नानासाहेब काका आहे तिथं, माझ्या वडिलांचा त्यांचा चांगला परिचय आहे. काँग्रेस विचाराचंच माझं सुद्धा घर. या ठिकाणी आपल्या राज्याचे नेते आदरणीय अमित भैया देशमुख साहेब, प्रांताध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, विश्वजी कदम साहेब, बंटी पाटील साहेब, या सर्वांचे तर आशीर्वाद मला मिळालेच, पण कुठल्याही परिस्थितीत सहकार्य करण्याची त्यांनी या ठिकाणी मला ग्वाही तर दिली. त्यासोबतच महात्मा गांधीपासून पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्यापासून ते यशवंतरावजी चव्हाण, वसंतदादा पाटील या इथपर्यंतचा जो वारसा आहे काँग्रेस पक्षाचा, तो वारसा कितीही विचित्र विक्षिप्त लोक जन्माला आली, कितीही चुकीची लोक सत्तेत बसली, तरी त्यांनी केलेल्या कार्याचं थोडं सुद्धा काम पुसट होणार नाही. इतकं मोठं काम, एवढी मोठी पेरणी या 70 वर्षात काँग्रेस पक्षानं या राज्यामध्ये केली. मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं, अतिशय जबाबदारीचं पद आहे. आपल्या पक्षाचा विचारच आहे सर्व धर्म समभाव. आता नानासाहेब काकांचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभलं. काकांनी मला सांगितलं की सगळ्यांनाच घेऊन सोबत चालायचंय. कुठली जात, कुठला धर्म आणि कुठली खुर्ची, कुठलं पद, कुणाला खादीवरी, अशा कुठलीच गोष्ट आपल्यात ती उणीव नसली पाहिजे. आणि काका, या ठिकाणी मी आवर्जून ग्वाही देऊन सांगतो की माझ्याकडून येत्या पूर्ण कार्यकाळामध्ये अशी कुठलीही चूक होणार नाही. ज्येष्ठांचं मार्गदर्शन मला सदैव लाभत राहावं. मी संघटन सुजनमध्ये काम करत असताना साधारणतः 1,500 लोकांपर्यंत काका पोचलो. त्याच्यामध्ये विशेष करून जिल्ह्यातले जे जुने जाणकार कार्यकर्ते आणि जुने ज्येष्ठ नेते मंडळी आहे पक्षाची, मी त्यांच्या घरापर्यंत गेलो आणि मला जाणीव झाली की आजही काँग्रेस उभा होऊ शकते. प्रत्येक गावात काँग्रेस आहे, प्रत्येक ठिकाणी काँग्रेस आहे आणि आताची जी तरुण आहे ती काँग्रेसकडे कशी आकर्षित केली जाईल, पक्षाचं काम, पक्षाचे ध्येय धोरणं कशी वाढवले जातील, बूथ लेवलपासून तालुका लेवलपर्यंत, तालुका लेवलपासून जिल्हा लेवलपर्यंत काँग्रेस पक्षाचं संघटन कसं मजबूत केलं जाईल. फक्त काँग्रेस आणि काँग्रेस या विचारांना झपाटून आम्ही या ठिकाणी काम करू, या ठिकाणी मी तेही ग्वाही देतो. या ठिकाणी सांगत असताना अजून दुसरी महत्त्वाची गोष्ट, या जिल्ह्यामध्ये 7 ते 8 वेळेस लोकसभेचे खासदार काँग्रेसचे झालेले. माती तीच आहे, विचार तोच आहे आणि जन्मणारी ही पिढी त्याच घरातली. इथं कोण दुसरं येऊन नांदत नाही. आपले तोच विचाराचा वारसा, तोच परत आपल्याला नवानं उभा करायचा आहे. काँग्रेसच्या विचाराची, धर्मनिरपेक्ष विचाराची नवीन पिढी या राज्यामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये निर्माण करण्यासाठी माझ्यासारखा युवक सदैव कटिबद्ध आहे. या जिल्ह्यामध्ये काम करत असताना युवक काँग्रेसपासून माझी सुरुवात झाली. युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. प्रदेश काँग्रेसचा
युवक काँग्रेसचा सेक्रेटरी म्हणून 6 वर्ष काम करण्याची संधी मिळाली आणि आता जिल्हाध्यक्ष म्हणून फादर काँग्रेसचं काम करण्याची या ठिकाणी संधी मिळते. आदरणीय धीरज भाई यांचा कार्यकाळ असेल, आप्पासाहेब पाटलांचा कार्यकाळ असेल, विश्वास आप्पांचा कार्यकाळ मला थोडा पाहायला मिळाला, पण या दोघांचा कार्यकाळ मला पाहायला मिळाला. यांनीही कधी कोणाशी दुजाभाव केला नाही आणि आप्पांसोबत तर मी 16 वर्ष आहे. प्रत्येक गोष्टीसाठी मला त्यांनी पुढं नेलं आणि मला वाटतं जिल्ह्यातील प्रत्येकाचं मला योगदान लाभणार आहे. जिथं कुठं चुकत असेल, मी जरी अध्यक्ष झालो असलो तरी वयानं लहान आहे. मला निश्चित चुका सांगू शकता, चुका सुधारण्यासाठी मी 100% प्रयत्नशील असेल. हे जिल्हा कार्यालय परत आपण एकदा नव्याने अद्ययावत करतो आहोत. या ठिकाणी 2 मुलं कायमस्वरूपी कामाला ठेवतो आहेत. या कार्यालयाचा आपण मेल ID आणि मोबाईल नंबर कालपासूनच कार्यान्वित केलेला आहे. हे कार्यालय सर्वांचं आहे. काँग्रेस या जिल्ह्यातून कानाकोपऱ्यातून येणारं प्रत्येकाचं हे कार्यालय. आपण कधी येऊ शकता. सकाळी 9 ते रात्री 7 वाजेपर्यंत हे कार्यालय आता चालू राहणार आहे आणि मला वाटतं प्रत्येकाच्या कामाची कार्याची दखल या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात घेतली जाईल आणि जिल्ह्याला जिल्ह्याच्या ठिकाणी महिन्यातून 2दाच आंदोलन केले जातील. विनाकारण कारण नसताना तुम्हाला लांबून या ठिकाणी बोलवलं जाणार नाही. आपण भाग बदलत प्रत्येक तालुक्यात आंदोलन करणार आहेत आणि आंदोलन करत असताना जी शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचे विषय आहेत, जे लोकांचे गरजेचे विषय आहेत, प्रदेश काँग्रेससोबतच आपल्या जिल्ह्यामधील जे स्थानिक विषय आहेत हनुमंतजी, त्या गोष्टीला आपण प्राधान्य देऊन आणि त्या भागातील सर्व नेते मंडळीला नेतृत्वाला सोबत घेऊन कुठलाही गट तट आणि दुजाभाव न ठेवता ही पक्ष संघटन कसं मजबूत केलं जाईल याच्यासाठी मी दिवसरात्र काम करेन एवढंच या ठिकाणी ग्वाही देतो. आणि या ठिकाणी आज माझा सत्कार केला. आज उशीर खूप झाला, सकाळपासून सगळे थांबलेले आहेत. जास्त वेळ घेत नाही, बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.